तर आज आहे दिवस 9वा. आज आम्ही दार्जिलिंगला फिरतोय आणि इथूनच आता सगळं साईट सीइंग झालं की आम्ही सिलिगुडीला जाणार आहोत. इकडे सगळ्यात पहिले आम्ही बघितली ती एक मॉनेस्ट्री. या मॉनेस्ट्रीचं वैशिष्ट्य असं आहे की ही जॅपनीज पॅगोडा स्टाईलमध्ये त्यांनी बनवलेली मॉनेस्ट्री आहे, त्यामुळे ती इतर मॉनेस्ट्रीपेक्षा जास्त वेगळी दिसते. तिथून पुढे आम्ही आता झुओलॉजिकल पार्क आणि माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट बघायला गेलोय. इथे अस्वल, स्नो लेपर्ड, माकड, हरिण आणि काही साप असे सुद्धा प्राणी त्यांनी झुओलॉजिकल पार्कमध्ये ठेवलेत. पण त्यापेक्षा इथलं जे म्युझियम आहे ते जास्त बघण्यासारखं आहे. का? कारण की इथे या म्युझियममध्ये हिमालयाची आहेत नाही तेवढी सगळीच्या सगळी पीक्स आणि त्याची माहिती तुम्हाला मिळते. तिथे त्यांनी खास लेझर पॉइंटर्स वगैरे लावलेत. तर एकेका पीकचं नाव लिहिलंय, त्याच्यासमोर बटन दिले, ते दाबलं की बरोबर त्या पीकवरती लेझर पॉइंटर जातो आणि त्याची माहिती तुम्हाला ऐकू यायला लागते. सो असे काही फार चांगले चांगले प्रकार तिथे आहेत. त्याचबरोबर काही माउंटेनिअरिंगला लागणारे इक्विपमेंट्स पण त्यांनी ठेवलेत. सगळ्यात पहिले जे एव्हरेस्टवीर झाले त्यांच्याबरोबर जे नेपाली शेर्पा त्यांच्याबरोबर गेले होते, त्यांच्या पहिल्या चढाईचे जे काही माउंटेनिअरिंग इक्विपमेंट्स होते ते सुद्धा त्यांनी तिथे प्रिझर्व्ह करून ठेवलेले आहेत. तर अशा अनेक गोष्टी तुम्हाला तिथे बघायला मिळतात. पण दुर्दैवाने तिथे आतमध्ये तुम्ही कॅमेरा नाही घेऊन जाऊ शकत, त्यामुळे कदाचित तुम्हाला त्याचे फोटो आता स्क्रीनवरती बघायला मिळणार नाहीत. पण बिलीव्ह मी, तिथे जर का तुम्ही गेला तर तुम्हाला खूप काय काय बघायला मिळू शकतं. ते सगळं संपवून मग आम्ही गेलो ते बतास्मा लूपला. तर बतास्मा लूप काय आहे, तर एक छोटंसं गार्डन आहे. तर त्या गार्डनमध्ये असा गोल पूर्ण लूप केलेला आहे आणि त्यामध्ये रेल्वेचे ट्रॅक टाकले. तर तुम्हाला माहिती असेल की खाली सिलिगुडी ते दार्जिलिंग अशी एक टॉय ट्रेन चालते. तर ती टॉय ट्रेन दार्जिलिंगच्या शेवटच्या स्टॉपला जायच्या आधी या बतास्मा लूपमध्ये अशी एक गोल चक्कर मारते आणि पुढे जाते. तर तो अख्खा जो एरिया आहे तो त्यांनी डेव्हलप केलेला आहे. ही ट्रेन आम्हाला प्रवासामध्ये 3 ते 4 वेळा दिसली, पण ती अवास्तव महाग आहे. म्हणजे पुणे ते मुंबई हे 185 किलोमीटरचं अंतर आहे आणि ते तुम्ही AC चेअर कारने जरी गेलात तरी 300 ते 400 रुपयामध्ये जाऊ शकता. पण तुम्हाला न्यू जलपाईगुडी ते दार्जिलिंग हे 78 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्यासाठी ती ट्रेन प्रत्येकी 1800 रुपये चार्ज करते. आणि हे 76 किलोमीटरचं जे अंतर आहे हे कापायला अनेकदा 8 ते 10 तास लागतात, कारण की ही जी लाईन आहे ही जुनी लाईन झालेली आहे. आता ही नॅरो गेज ट्रेन आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात वगैरे असं होतं की ती ट्रेन जी आहे ती व्यवस्थित फ्रिक्शन बनवू शकत नाही त्या ट्रॅक्सवरती, त्यामुळे अनेक वेळा ती ट्रेन थांबवावी लागते. त्याच्यावरती मग थोडीशी खडी टाकून, रेती टाकून मग ती ट्रेन पुढे ओढावी लागते. असे अनेक प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे तुम्हाला जो प्रवास तुम्ही गाडीने गेलात तर एक हार्डली मला असं वाटतं की 1-2 तासात येऊ शकता, तो प्रवास तुम्ही जर का त्या ट्रेननी केला तर तुम्हाला जवळपास 8 ते 10 तास सुद्धा वर्स्ट केसमध्ये लागू शकतात. त्यामुळे त्या फंदात आम्ही पडलो नाही, पण ती गाडी आम्हाला जाता येताना बऱ्याच वेळेला दिसली आणि दिसताना मस्त वाटते. तिथून पुढे आम्ही गेलो तिबेटियन रेफ्युजी सेल्फ हेल्प सेंटरला. तिथे अनेक असे छोटे छोटे त्यांनी आर्टिफॅक्ट्स किंवा अशा गोष्टी विकायला ठेवल्यात. तिथून पुढे आम्ही गेलो ते म्हणजे टेन्झिंग रॉक बघायला. हा पॉइंट जो आहे हा लोकांच्या आयटिनरीमध्ये का असतो हे आम्हाला अजूनही कळलेलं नाहीये. ते टेन्झिंग रॉक म्हणजे काय आहे की साधारणपणे एक 2 मजली इमारती एवढा एक उंच खडा आहे, खडक आहे. त्या खडकावरती त्यांनी वरती दोऱ्या बांधल्यात आणि तुम्ही खालनं त्या दोरीला धरून धरून वरती जाऊ शकता. आणि त्याचे सुद्धा तेवढ्यातल्या तेवढ्यात ते भरपूर पैसे मारून घेतात तुमच्याकडनं. त्यामुळे आम्ही तो बाहेरनं बघितला. आम्हाला काय त्यावरती चढायची वगैरे काही फार इच्छा नव्हती, कारण की मी मनाली वगैरे अशा अनेक ठिकाणी ट्रेकला गेलो आणि त्याच्यापेक्षा खूप उंच कडे चढून झालेले आहेत. तिथून पुढे मग आम्ही शेवटच्या मुक्कामाचा प्रवास सुरू केला आणि तो म्हणजे सिलिगुडीचा. कारण की न्यू जलपाईगुडी किंवा सिलिगुडी जे पण तुम्ही त्याला म्हणता, तर ॲक्च्युली त्याचं वैशिष्ट्य असं आहे की सिलिगुडी आणि न्यू जलपाईगुडी हे म्हणजे पुण्यामध्ये पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर असं त्यातला फरक आहे. किंवा मुंबई आणि नवी मुंबई, अर्थात मुंबई आणि नवी मुंबई हे फार मोठं होईल, पण तुम्ही असं धरू शकता की पुण्यामध्ये पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर तर असंच आहे. तर त्या न्यू जलपाईगुडीहून आमची उद्याची ट्रेन आहे आणि तिथून मग आम्ही कलकत्त्याला जाऊ आणि कलकत्त्याहून मग आम्हाला कलकत्ता ते पुणे अशी आमची शेवटची ट्रेन राहील आणि मग तिथून खऱ्या अर्थाने या ट्रिपचा शेवटचा पडाव सुरू होईल. ही जवळजवळ आता 9 ते 10 दिवसांची ट्रिप जी आहे ही आता शेवटच्या पडावापर्यंत येऊन पोचलेली आहे. पण तरीसुद्धा अजून बघण्यासारख्या बऱ्यापैकी गोष्टी बाकी आहेत.
कारण की आमचा ट्रेनचा प्रवास सुद्धा अजून पुढचा व्हायचा बाकी आहे. त्यामुळे स्टे ट्यून, पुढचे पण व्हिडिओ येणार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.